गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा। आपल्या विद्यालयामध्ये आलेल्या सर्व पालक, अतिथी, महिला, सर्व बंधू भगिनी आणि आपल्या संस्थेचे आदरणीय सदस्य अरुणदादाजी अत्रे पाटील, त्याचप्रमाणे या परिसरातील सभापती आदरणीय मिर्झासाहेब मन्यार आणि जे आपल्यासाठी वेळ काढून स्वतःच्या व्यस्त कामातून आलेले पाहुणे आहेत, त्यांचेही मी विद्यालयामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। त्यामध्ये पाटील साहेब आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे या एक्साईड कंपनीचे आदरणीय मुख्य अधिकारी बसवराज साहेब आहेत। यांचं मी खऱ्या अर्थाने या आपल्या कृषी प्रधान शेती आणि ग्रामीण भागामध्ये आलेले आहेत। हा भाग जो आहे हा मागास आहे, त्याच्यामधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकऱ्या आपण उपलब्ध करून द्याव्यात, त्यासाठी खरी तळमळ या परिसराची आणि आमची आहे। मुलं शिकतात, मोठी होतात, नोकऱ्या मिळत नाहीत आणि आज जर नोकरी तुमच्या दारात आलेली आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी 60 पालक आणि त्यांचे जे काही 60 विद्यार्थी आहेत ते मेरिट प्रमाणे या ठिकाणी निवडून आपल्या समोर रेडी ठेवलेले आहेत। आपण त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन द्यावं आणि आजचा जो रोजगार मेळावा आहे तो आपल्या परिसराच्या अर्थाने एक भाग्य उजळवणारा मेळावा आहे आणि दरवर्षी आपण अशा प्रकारचे 60 मुलं या ठिकाणाहून नोकरीसाठी पाठवणार आहोत। मल्टीनॅशनल कंपनी आहे, दरवर्षी 60 मुलं म्हणजे 60 कुटुंबांना नोकऱ्या, म्हणजे 60 कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे आपण सोपवत आहोत। अशा या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपले सभापती आदरणीय मिर्झाजी मन्यार साहेब यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आपल्या शाळेची पूर्ण कमिटी, सगळे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, या सगळ्यांचे आणि स्पेशली विद्यार्थ्यांचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला संधी देता इथे येण्याची। 1 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो फक्त एका ॲक्टिव्हिटीसाठी, त्यावेळी पर्पज हा नव्हता की बाबा एम्प्लॉयमेंटचं काहीतरी करू। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे की गाडीमध्ये जी बॅटरी बसते ती एक्साईडची असते। याच्या पलीकडे जाऊन एक्साईड काय करते काय नाही करत हे बघायचं असेल तर थोडंसं एक्साईडच्या जवळ आला तर तुम्हाला कळतं। आजचा जो प्रोग्राम आहे भरती मेळावा आपण म्हणतोय, तर एक छोटीशी गोष्ट आहे की 1-2 मुलं असतात, एक 4थीचा मुलगा असतो, एक 10वीचा मुलगा असतो, जे रोज डोंगरावरून खाली शाळेला येत असतात, परत डोंगराच्या वरती रिटर्न येत असतात संध्याकाळी। एक दिवस त्या मुलांना यायला लेट होतं, ते जेव्हा येऊन पोचतात त्यावेळी कळतं की बाबा जो 10वीचा मुलगा होता तो येताना विहिरीत कुठंतरी पडला आणि त्या 4थीच्या मुलांनी कासरा टाकून त्याला बाहेर काढला। हे जेव्हा वरती गावात परत येतात ती मुलं सांगतात की बाबा असं असं झालं की हा 10वीचा मुलगा पडला आणि या 4थीच्या मुलांनी याला बाहेर काढलं। ते सगळ्यांना हे होतं की असं नाही होऊ शकत नॉर्मली। तर जे गावात जे कोणी पंच लोक असतात तिकडं ते मुलं घेऊन जातात, तेव्हा काहीतरी झालेलं आहे पण हे वेगळं सांगतात। तर ते पंच जे असतात त्यांनी एकच सांगतात की मुलगा त्यांनी पडला काढला हे सगळं ठीक आहे, डाऊट आहे वगैरे, तर जर 1 मिनिट आपण विचार केला की ह्या मुलांनी ह्याला बाहेर कसं काढलं, तर त्याला एकच कारण होतं की तिथं हे सांगायला कोणीच नव्हतं की तू त्याला बाहेर नाही काढू शकत। अशा पद्धतीने जेव्हा आपण 10वी 12वी करतो, ठीक आहे, जसं आता 12वी सायन्ससाठी आम्ही आलोय, पुढच्या वेळेस आम्ही आर्ट्ससाठी पण, तर 12वी सायन्स नंतर BSc म्हणा, फार्मा म्हणा, DMLT म्हणा, हे सगळे ऑप्शन आपल्याला माहीत आहेत, पण 12वी नंतर जॉब करत करत पण शिकता येतं। हा जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल आम्हाला बोलायचा आहे। आमचा प्रपोजल असा आहे की त्यांचं 12वी आता होत आहे, त्यांनी प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची, त्यातनं गो थ्रू करावं, जे सिलेक्ट होतील त्याला आम्ही घेतो। सुरुवातीला आम्ही 15,000 रुपये प्लस इन्सेंटिव्ह 3,000 ते 6,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह असतो। पहिल्या 1.5 महिन्यामध्ये काहीच इन्सेंटिव्ह नाही मिळत, 1.5 महिन्यानंतर सुरुवात होते इन्सेंटिव्ह। माझ्याकडे अशी मुलं आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्यांना 2-2.5 वर्ष झाले,
त्यांचा आजचा पगार 40 ते 45 हजारात जातो, जेवढा पगार नॉर्मली परमनंट कामगाराला असतो. काम काय आहे तर काम आम्ही बॅटरी बनवतोय. बॅटरी कशाची बनवतोय? लीडची बनवतोय. लीड म्हणजे काय की जी आपली पेन्सिल असतात, पेन्सिलमध्ये जे आत काळं पेन्सिल असतं लाकडाच्या आतमध्ये, त्याला लीड म्हणतो आपण. नॉर्मली जर बघितलं तर पेन्सिल तोंडात घालू नये, का? कारण लीड असतो. लीड पोटात गेलं तर त्रास होतो, मळमळायला चालू होतं, लूज मोशन होतं. तसंच इकडं पण आहे की लीड जर पोटात गेलं तर त्रास होतो. मग तो कसा जाऊ नये तर हे असा मास्क असतो प्रत्येकाकडे, की प्लांटमध्ये जाताना कंपल्सरी मास्क घालायचं, ग्लव्ज असतात हातात घालायला, ग्लव्ज सगळ्यांनी घालावेत आणि आपापल्या पद्धतीने काम करावं. पाणी प्यायचं ठिकाण सेपरेट ठेवलेलं आहे, वॉशरूमचं ठिकाण सेपरेट ठेवलेलं आहे कामाच्या ठिकाणापासून. का? कारण त्याचा इफेक्ट आपल्यावर होऊ नये. जसं समजा आपण घर साफसफाई करतो दिवाळीला, साफसफाई केल्यानंतर जेवणाच्या आधी आपण हात पाय धुतो किंवा नॉर्मली पण जेवायच्या आधी हात का धुतलं जातं? कारण काही ना काहीतरी धूळ आपल्या अंगाशी आलेली असतात, ती आपल्याला इजा पोचवू नये, शरीराला आपल्या इजा पोचवू नये, एवढंच बेसिक आहे. बॅटरी कशी बनतात तर लीड असतो, लीडचे प्लेट बनतात. प्रत्येक लाईटसाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे 2 वायर असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. असे 2 प्रकारचे प्लेट बनतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. 3 पॉझिटिव्ह प्लेट, 3 निगेटिव्ह प्लेट, असे 6 प्लेटचा कप्पा टाकला तर तो बॉक्स बनतो. त्याला दोन्हीकडे शोल्डरिंग केलं जातं, वेल्डिंग करतात गॅस वेल्डिंगने लीडच्या वायरने. त्यातनं एक पॉझिटिव्ह पॉईंट येतो, एक निगेटिव्ह पॉईंट येतो. 3 पॉझिटिव्हचे एका पॉईंटला, 3 निगेटिव्हचे एका पॉईंटला. त्याला चार्ज केलं जातं. स्टोरेज इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण, की आता हे चालू आहे, लाईट आहे म्हणून. लाईट जर गेली तर एकतर आपल्याला जनरेटर लावावं लागेल किंवा कसला इन्व्हर्टर लागेल, म्हणजे बॅटरी लागेल. सेम तसं गाडी जेव्हा चालत्या, गाडीला पण लाईट लागतो. ते कुठून येतात तर बॅटरीतून येतात. ही बॅटरी आपण बनवतो. जसं दवाखान्यात काम करताना रक्ताशी संबंध येतो, लघवीशी संबंध येतो, पेशंटशी संबंध येतो, तसं बॅटरीमध्ये काम करताना लीडशी संबंध येतो, ऍसिडशी संबंध येतो, पाण्याशी संबंध येतो, धुळीशी संबंध येतो, इलेक्ट्रिसिटीशी संबंध येतो. घरात परत दिवाळीला पुसताना आपण ओढल्या कपड्यांनी भिंत पुसायला जातो. लाईटच्या जवळ जाऊन शॉक लागलेले बरेचसे प्रकार आपण ऐकतो. का होतं? कारण रबरचे स्लीपर घातलेले नसतात, हातात ग्लव्ज नसतं. तसंच कंपनीमध्ये काम करताना त्याला पीपीई म्हणतो, की आपल्या सुरक्षिततेसाठी जे लागतं. जसं हेल्मेट जे लोक नाही घालत, का नाही घालत? कारण केस खराब होतात. पण ते फोटोवरती हार घालण्यापेक्षा डोक्यावरती हेल्मेट घातलेलं कधीही बरं, कारण कुणावरही जाऊ शकतं. उद्या मी पण मरू शकतो, आपल्यापैकी प्रत्येक जण मरू शकतो जर आपण सेफ्टी नाही घेतलं तर. तसंच कंपनीमध्ये बेसिक पीपी असतात, ज्या माणसाच्या सुरक्षिततेसाठी असतात, तेवढं घालावं. आता कॅन्डिडेट कसा पाहिजे आहे? 12वी सायन्स झालेला पाहिजे. जर समजा एखादा विद्यार्थी चुकून नापास झाला असेल, ठीक आहे, त्याला आम्ही संधी देतो पास व्हायला. त्यांनी जॉब कंटिन्यू करावं, त्यांनी पुढे जाऊन 12वी पास करून घ्यावं. 12वी नंतर त्याला जे पुढचं शिकायचं आहे त्यासाठी संपूर्ण मदत आम्ही करतो. जसं माझ्याकडे आता विखे कॉलेजचे MIDC मध्ये ITIची मुलं आहेत, जे कॉलेजमधून सकाळी 4 तास किंवा संध्याकाळी 4 तास आमच्याकडे येतात, ठीक आहे. त्यांना किती पगार देतो तर 7,500 रुपये, कारण 4 तासाचे. 8 तासाला आम्ही आजच्या घडीला 15,000 देतो. ते इन्सेंटिव्ह वगैरे नाही माझे. रोज 4 तास येतात जातात. जे मुलं घरातून पैसे घेऊन राहून शिकतात ना, त्याला 7,500 मध्ये तो राहून घरी पैसे पाठवतो. हा पण आम्ही थॉट देतो. परत एक 2-3 छत्रपतीमध्ये सरांनी सांगितलं, तिथली मुलं आम्ही घेतली, तो असं सहज बोलणं होतं की बाबा कुणाला यायचं असेल तर सांगा, आम्ही कॅम्पस केला, मुलं येतात. आता आम्ही त्या मुलांना नाही ठेवत, जो कधीतरी मावा खाताना सापडला आम्ही काढून टाकतो, कामावर झोपलेला सापडला काढून टाकतो, त्याला आम्ही काहीच नाही घेत. मग तो कुठल्याही नेत्याकडे जाऊ दे, काही जाऊ दे. कारण प्लॅन स्वच्छ बनवतो आपण. जसं तुम्ही शाळा स्वच्छ बनवताय तसं आम्ही पण प्लॅन स्वच्छ बनवतो. घाण झालेले टॉयलेट सुद्धा आम्ही धुतलेले आहे त्याच्यामध्ये असून, कारण आपला कामगार तिथं काम करतो. या लेवलला काळजी आम्ही घेतो. आता ज्यांना हे पटत असेल, ज्यांना बरं वाटत असेल, त्यांनी जॉईन करावं. जे आमच्याकडे जॉईन करतील त्यांना राहायची व्यवस्था नसेल नगरमध्ये, तर आम्ही राहायची व्यवस्था करून देतो. आपण काय केलंय, विखे फाउंडेशनचा जो कॉलेज आहे त्याच्या शेजारी आपण हॉस्टेल घेतलेलं आहे. तिथं तो राहायला 1,000 रुपये घेतो, ठीक आहे. तो 1,300 घेतो, त्यातले 300 आम्ही देतो, 1,000 आम्ही स्टुडंटकडनं घेतो.
जेवणाचे 2300 घेतो, त्यातले 1700 आपण विद्यार्थ्यांकडनं घेतो. तर 2700 रुपयामध्ये राहणं आणि खाणं हे आम्ही अरेंज करून देतो. एखादा मुलगा चुकून जर दांडी मारला, गायब झाला, त्याचे पैसे आम्ही स्वतः भरतो. ही पण आम्ही व्यवस्था केली आहे. आजपर्यंत बॅटरीमध्ये मुली घेतल्या जात नव्हत्या, त्याला काही कारण आहेत. ठीक आहे, हेल्थचे कारण आहे. आता त्याला आम्ही काय केलंय सर, आम्ही एक प्लांट बनवतो वेगळा. त्या प्लांटला जायचा याचा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. लीड, जसं मी म्हटलं, लीडची धूळ उडते. जसं आपल्याकडे धूळची जमिनीवर असते, ही मातीची असते. लीडची पण धूळ सेम असते. लीडची धूळ जर बॉडीमध्ये गेलं, हवेत नाही इकडून तिकडे, तर महिलांना त्याचा त्रास जास्त होतो पुरुषांपेक्षा. मग आम्ही एक प्लांट असा बनवलाय, पॅकिंगची लाईन आहे, जिथं धूळ किंवा लीड हा येतच नाही. त्याला पूर्ण कव्हर केलंय. कम्प्लीट AC किंवा वरचा वेंटवरती तो प्लांट चालतो. त्याच्यासाठी सेपरेट एंट्री, सेपरेट एक्झिट, त्यासाठी लेडीज गार्ड वेगळी. आपल्याकडे दवाखाना आहे, दवाखान्यामध्ये 3 शिफ्टमध्ये 3 फिमेल नर्स. ठीक आहे, टेस्टिंग करायला वेगळी लाईन, त्यांचे वॉशरूम वेगळे, कॅन्टीनमध्ये त्यांना बसायला जागा वेगळी. प्लस तो पूर्ण प्लांटमध्ये म्हणजे हाऊसकीपिंग पासून, ऑपरेटर पासून, इन्चार्ज पासून, HOD पर्यंत सगळ्या मुली. हा कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा आणतो. असा कन्सेप्ट सध्या नाही आहे. हे कन्सेप्ट रोल आउट व्हायला आम्हाला 3 महिने लागतील अजून, कारण त्याला परमिशन घ्यायला लागतं. इन्स्पेक्टरची प्रोसेसमध्ये आहे. तो पण आम्ही घेतोय. का घेतोय? कारण जे शेतकरी कुटुंबातून मुलं येतात त्यांना आम्ही हायर करतो. जे ऑलरेडी वर्किंगमध्ये आहेत किंवा पुण्याला आम्ही जात नाही, औरंगाबादला पण आम्हाला जायचा इंटरेस्ट नाही, आपण होता होईल तेवढं ग्रामीण भागातून घेतो. किंवा ट्रायबलमधून येणारी मुलं असतात. ट्रायबलमधल्या मुलांना आम्ही घेतो. फक्त 18 वर्ष पूर्ण पाहिजे, 45 किलो वजन पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. त्या मुलाला आम्ही घेतो. 1 महिना आम्ही शिकवतो. शिकत असताना 7,500 रुपये, राहणं खाणं फ्री. शिकून 1 महिना झालं की त्याच्या 3 परीक्षा होतात 10 दिवसाला. एकाच परीक्षेत माणूस पास होतो, पण तरी 3 चान्स देतो आपण. 30 दिवसात तो परीक्षा क्लिअर करतो. परीक्षा क्लिअर केला की त्याला 15,000 पगार प्लस इन्सेंटिव्ह सुरुवात. 1 वर्ष पूर्ण केलं की 25,000 पगार प्लस इन्सेंटिव्ह. 1 वर्ष टिकला पाहिजे. जो मुलगा 3 वर्ष टिकतो, 3 वर्ष त्याचं टिकून झालं तर 3ऱ्या वर्षी त्याला आपण एक बोनस देतो. कधी 25,000, कधी 35,000, कधी 50,000. तो मुलगा किती टिकतो या हिशोबाने. जे दांडी मारून गेले, न सांगता गायब झाले, तो कुठूनही आमदार खासदार घेऊन येऊ, त्याला आम्ही परत नाही घेऊ. कारण त्याच्या आगाऊपणामुळे दुसरा मुलगा अनएम्प्लॉईड राहतो. तर याच्यासाठी तुम्ही थोडासा सपोर्ट करून घ्या, समजून घ्या कन्सेप्ट काय. हे कुठंतरी आपण कमवा आणि शिका म्हणतो. आम्ही हे नाही म्हणत की 12वी नंतर तुम्ही जॉब करा आणि सगळं सोडून द्या. कुठंतरी लाईनवरती याल तुम्ही, तुमच्या फॅमिलीला सोडून द्या, तुम्ही स्वतःला तरी सपोर्ट कराल निदान, आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकालच. 12वी सायन्स नंतर 2 ते 3 ऑप्शन तुम्हाला माहित आहे. तुम्हाला किती जणांना माहित आहे की BSc बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग असतो? BSc केमिस्ट्री माहित आहे? BSc तरी माहित आहे का? हात वर करा ज्यांना ज्यांना BSc माहित आहे. BSc मध्ये स्ट्रीम असतात. तुमचं फिजिक्स असतो, केमिस्ट्री असतो, मॅथ्स असतो, कॉम्प्युटर सायन्स असतो. BE मध्ये पण असतो, इंजिनिअरिंग, सिव्हिल असतो, इलेक्ट्रिकल असतो, इलेक्ट्रॉनिक्स असतो, इन्स्ट्रुमेंटेशन असतो. तसं आता बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचा पण वेगळी डिग्री येत आहे. ठीक आहे, NSDC म्हणतो, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर. आपण जर समजा उद्या तुम्हाला बेंच बनवायचं आहे आणि तुम्हाला दरवर्षी 500 बेंच लागतात, तर तुम्ही बेंच बनवायचं एक सिलेबस बनवा. NSDC अप्रूव्ह करतं. तुम्ही 12वी बेंच मेकिंग करा, हे अप्रूव्ह होतं, गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट येतं. मग तुमच्या एरियातले बेंच तुम्हीच बनवा, बाहेरनं नका बनवून. तसं बॅटरी बनवायचं ट्रेनिंग सध्या नाही आहे, त्याला आपण डेव्हलप करतो. त्याला कोण अप्रूव्ह करतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ह करतं. त्याच्याकडून आम्ही प्रोग्राम करतो. आता जसं आता मी जी गाडी आणली ती इलेक्ट्रिक गाडी आहे, लाईटवरती ती गाडी चालतं, बॅटरीवर चालतं. त्याला ना पेट्रोल पाहिजे ना डिझेल पाहिजे. पेट्रोल गाडीला जर इथं येऊन मी गेलो तर 500 ते 600 रुपये लागतात. त्या गाडीत मी 40 ते 45 रुपयात येऊन जातो, हार्डली 50 रुपयापर्यंत. तर ही कन्सेप्ट जशी येत जाते तशी बॅटरीची मागणी वाढत जाते. उद्या जाऊन एक्साईड पंखा बनवल का, ट्यूबलाईट बनवल का, शर्ट बनवल, कुणालाच नाही मिळत. पण आपण त्या कंपनी बरोबर राहावं ज्या कंपनीला आपल्या कामगाराचं हित कळतं. आता
बऱ्याचशा कंपनीमध्ये काम किती झालं, बॅटरी किती बनवलं, प्रोडक्शन किती झालं हे सगळ्यांना माहीत आहे. आमच्या कंपनीमध्ये गेल्या 11 महिन्यात 19 कामगार आहेत ज्यांनी दारू सोडले, 40 कामगार आहेत ज्यांनी गुटखा, मावा, तंबाखू सोडलेला आहे. 17 ते 18 कामगार आहेत जे घरी 2 ते 2.5 हजार द्यायचे, ते आज घरी 40,000 रुपये देतात. 38,000 रुपये ॲव्हरेज सॅलरी होती माझ्याकडे. ती आज माझ्याकडे 30 मुलं आहेत. मुलं म्हणजे मोठे आहेत, माझ्यापेक्षा मोठे. त्यांचं ॲव्हरेज सॅलरी आहे 98,000 रुपये. त्यांच्या बायकांना आम्ही बोलवतो, प्रोग्राम करतो. जर समजा बसवराज बघायला दांडी मारतो, घरी काहीतरी वेगळं सांगतो. आता मी काय केलं, बसवराजच्या बायकोला पगाराची स्लिप पाठवतो व्हॉट्सअपवर. बसवराजमध्ये एवढा तर जम नाही की तो कंपनीचा एजंट आहे. मग तिथले जे असतात, जसे साहेब आहेत, गव्हर्नमेंटवाले आहेत, सभापती लोक आहेत, कॉर्पोरेटर आहेत, तिथल्या नगरसेवक आहेत, त्यांना सांगतो, साहेब हा मुलगा आहे, तुमच्या एरियात राहतो, हा याच्याबरोबर फिरतोय, तुम्ही टॅप करा. हॉटेलवाल्यांना सांगून दुसऱ्या, हा दिसला की आम्हाला मेसेज द्यायचं, मेसेज दिले की तुला 500 रुपये. कारण अल्टिमेट काय आहे ना, की कुठंतरी आपण जे जॉब करतो, जसं आता टीचर म्हणून तुम्ही जे करताय ते मला वाटतं आईनंतर सगळ्यात चांगलं प्रोफेशन असेल तर तो टीचरचा असेल. आम्ही पण जेव्हा जॉब करतो ना, आपण कुठंतरी भारताला एक पाऊल पुढे नेतो. आणि जेव्हा आपण दारू पिऊन रस्त्यावर पडतोय किंवा ऍक्सिडेंट करतो, तेव्हा भारताला आपण 4 पावलं मागं पण आणतो. तर या दृष्टिकोनातनं आम्ही जातोय. आम्ही त्यांच्या पालकांना बोलवतोय, जो लईच नाही सुधरत त्याच्या मुलांना बोलवतो. मुलांच्या समोर आम्ही सांगायला लावतोय, तू काय काय केलंय सांगा. प्रेशर द्यायचं काम आहे, पण अल्टिमेट पर्पज काय की कुठंतरी ते घर राहावं. नाहीतर त्यांना मग एक तर धुणं भांडी करायला लागेल, नाहीतर लिटरली भीक मागायला लागेल 90,000चं काम सोडून. तर या हेतूने आपण जातो. 12वीची मुलं आम्ही पहिल्यांदा घेतोय. पर्पज आहे की बाबा तुम्ही अजून पुढचं शिक्षण चालू ठेवा, बाबा आम्ही त्याला सपोर्ट करू. तुम्हाला जे काही अडचणी असतील तुमच्या शाळेच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून 100% आम्ही सॉल्व्ह करू. फक्त एकच विनंती आहे, ज्या दिवशी जॉईन झाला त्यानंतर जेव्हा सोडायची इच्छा झाली काही कारणामुळे, फक्त सांगून सोडा. कारण ज्या शाळेतनं आम्ही आता नवनाथमधनं आम्ही मुलं घेतो, 50 मुलं घेतली, 10 मुलं सोडून गेली, त्यात आमचं काहीच अडचण नाही. पण न सांगता मुलं गेली ना, मग कंपनीला काय होतं की त्या एरियातली मुलं नको घ्यायला, आपण ती मुलं गायब होतात. हे फक्त आपण करू नका, एवढंच एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचण आली, दुसरं काही तुमच्या मनात शंका आली, ॲज 18,000 करोडचा टर्न ओव्हर आहे आमचा, ठीक आहे. आमचे शेअर मार्केटला लिस्टेड आहे. त्यामुळं असं नाही आहे की आम्ही उद्या सकाळी काहीतरी चंपू गुंडाळू आणि निघून जाऊ. त्यामुळं उलट आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही तेवढा आमच्यावर ठेवा. आपल्या कुठंतरी भल्याचं होईल. आम्ही पण 10-11 महिन्यापूर्वी मी पण मुंबईतला जॉब सोडून आलो, इकडं काय आलो तर मला हे चांगलं वाटतं आणि आता आम्ही खुश आहे. असं नाही की आधीचं खराब होतं, पण कुठंतरी पर्पज चांगला आहे एक्साईटचा. तर थोडंसं ग्रामीण भागाला सपोर्ट करावं, मुलांनी शिकावं पुढचं, आणि त्यासाठी तुम्ही फायनान्शियली स्टेबल व्हावं हा पर्पज आहे. ज्यांना ज्यांना वाटेल त्यांनी जॉईन करू शकताय. आम्ही नॉर्मल इंटरव्ह्यू प्रोसेस असतात. 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. 18 वर्ष पूर्ण व्हायला तुम्हाला 2-3 महिने लागणार असतील. तुम्ही सरांकडे कॉन्टॅक्टमध्ये राहा. ज्या दिवशी तुमच्या बर्थडेच्या दिवशी मी जॉईनिंग करतो, मला काहीच अडचण नाही. ज्या दिवशी तुमचा 18वा वाढदिवस पूर्ण होईल त्या दिवशी मी तुम्हाला जॉईन करून देईन. बाकी हे सोडून जर कुणाला काय अडचणी असतील तुम्ही आत्ताही विचारा किंवा नंतर विचारा. तुम्ही सगळ्यांनी बोलवलं त्यासाठी धन्यवाद. त्याचबरोबर विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, संस्थेचे सदस्य, अरुण लाडके पाटील, या ठिकाणी आलेले वसवराजी पाटील त्यांचे सहकारी, ज्याने आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं साहेब, तुम्ही ज्या सूचना मांडल्या विद्यार्थ्यापर्यंत कशाची एक महत्त्वाची सूचना गेली की आतापासूनच मावा, गुटखा, तंबाखू याच्यापासून तुम्ही आरिक्त राहायला पाहिजे. ही एक आमच्या दृष्टीने तुम्ही केलेली सूचना ही योग्य आहे. आणि तशा पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आता एक पालक जे आलेले आहेत, पालक आणि आपण मिळून या ठिकाणी एक संवाद साधू आणि त्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्याला आपल्याला कसं सपोर्ट करता येईल. कारण मला एक कल्पना आवडली की त्या विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण देखील आपल्या माध्यमातून घेता येईल. तर निश्चितपणे तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाला आणि या परिसराला, कारण या परिसरामध्ये विशेषतः दुष्काळी पट्टा आहे, शेती पाण्यावर अवलंबून आहे आणि जोडधंदा म्हणून किरकोळ धंदा आहे. अतिशय
अशा विचित्र परिस्थितीतून आमचा परिसर मार्गक्रमण करतो. ही जर रोजगाराची संधी निर्माण झाली तर या माध्यमातून अनेक कंपन्या तिथे याच्याशी संपर्क साधतील याचा मला विश्वास वाटतो. आपण आला आपल्या मदत ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण जे मार्गदर्शन केलं त्याचा पुरेपूर फायदा या परिसराला कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून थोडी योजना आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आखू. पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी सांगतो. जय हिंद जय भारत. एक्साईड कंपनीने जे आजचा कार्यक्रम केला आहे त्याचं मला थोडंसं त्यांचा आभार मानावं वाटतंय. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ऊन लागतं हे मला माहिती आहे. मी 1 मिनिटच बोलणार आहे. पण पालकांची संख्या फार कमी आहे आणि पालकांना माझी नम्र विनंती आहे आपल्या मुला-मुलींना ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नका. ते मोबाईल वाटल्यास घरी असू द्या, शिकायचं असेल तर घरी ठेवा, पण शाळेमध्ये अँड्रॉइड मोबाईल पाठवू नका. मुलींवर लक्ष ठेवा. इथं फार त्रास होऊ राहिलेला आहे. तेव्हा पालकांना माझी नम्र विनंती आहे त्या आपल्या पालकांना नीट घरी नीट वळण लावा. घराचं जसं वळण असतं तेच मुलाचं वळण असतं. तुम्ही आपल्या घराला कमीपणा येऊ देऊ नका. तेव्हा पालकांना माझी ही नम्र विनंती आहे मुलांना नीट वळण लावा. ते मोबाईल त्यांचे पाहत जा त्यामध्ये काय काय आहे ते. आता मोबाईल मी 76 वर्षात झाल्यामुळे मला पाहता येत नाही. मला कामं असतात शेतातले कामं कसे असतात वेळ त्याला काही टायमिंगचा फॅक्टर नसतो. पण तरीसुद्धा ते मोबाईल तपासा. कारण ह्या मोबाईलमध्ये मला शाळेमध्ये बरेचसे डोक्याला त्रास देणारे उद्योग झालेले आहेत. तर पालकांनी कृपया आपल्या पाल्याकडं मुलं असो किंवा मुली लक्ष ठेवा ही माझी नम्र विनंती आहे. एवढे बोलून एक्साईड कंपनी आणि जेवढे पालक आले त्यांचे मी आभार मानतो. मुलं उन्हात बसले बरंचसं थोडंसं डी व्हिटॅमिन मिळालं. आमच्या बऱ्याचशा मॅडमला डी व्हिटॅमिनची गरज नाही त्या म्हणून सावलीत पळाल्या. त्याच्यामुळं त्यांच्याकडे भरपूर आहे. मुलं ऊन लागलं असं मानू नका. तुम्ही व्हिटॅमिन डी मिळाले तुम्हाला जरा ते मिळाले त्याच्यामुळे तो त्रास मानू नका. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. ठीक आहे.